साताऱ्याच्या कास पठारावर आता फुलांच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। या फुलोत्सवासाठी पर्यटक सध्या कास पठारावर मोठी गर्दी करतायत। फुललेल्या कास पठाराची नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आणि कॅमेऱ्यात चित्रित करण्यासाठी पर्यटकांची लगबग आहे। साताऱ्याचं कास पठार पुन्हा एकदा रंगीबेरंगी फुलांनी खुललंय। जागतिक वारसा स्थळाचा मान मिळालेल्या कास पठारावर आजपासून फुलोत्सवाला सुरुवात झाली आहे। हजारो पर्यटक या निसर्ग सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी सध्या कास पठारावर दाखल झाले आहेत। संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असणारं साताऱ्यातलं फुलांचं कास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरलेलं आहे। पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतायत। पुण्या मुंबईसह संपूर्ण देशभरात आलेल्या पर्यटकांची आपण थेट बातचीत करणार आहोत। फारच प्रफुल्लित आणि आनंद वाटतोय। प्रशासनाचा मला विशेष आभार करायचे आहेत आणि त्यांचं कौतुक करायचं आहे की त्यांनी ही एवढी सुंदर योजना इकडे बनवलेली आहे आणि प्लॅन डेव्हलपमेंट केल्यामुळे सगळ्यांना या गोष्टीचा फायदा झालेला आहे। मी तर सगळ्यांना म्हणेन की सगळ्यांनी सुट्टी करता इथं एक दिवसाच्या ट्रिप करता अगदी अवश्य यावं। ज्या कोणाच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आहे गेटेड करायची आणि सगळं इतकी छान व्यवस्था करायची, त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन। लोकांनी स्वित्झर्लंड काश्मीर पर्यंत जायची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही। आपल्याला 2 तासाच्या अंतरावर जर का कास बघायला मिळतंय तर आपण जवळच्या जवळ हा अनुभव नक्कीच घेऊ शकतो। तर जरूर लोकांनी कासला व्हिजिट करावी। कास पठारावर शेकडो प्रजातींच्या फुलांचं साम्राज्य पसरल्याचं दिसतंय। त्यामध्ये गेंद, तेरेडा, चौऱ्यासारख्या शेकडो दुर्मिळ फुलांच्या प्रजातींचा समावेश आहे आणि यामुळे हे पठार अगदी गालिच्या सारखं सजलेलं आहे। निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, पांढऱ्या फुलांच्या छटांनी पर्यटक अक्षरशः भारावून गेले। 850 पेक्षा अधिक दुर्मिळ वनस्पती या परिसरामध्ये आढळतात, तर फुलांच्या 14 जातींची वर्ल्ड फ्लॉवर बुक मध्ये नोंदही करण्यात आली आहे। अत्यंत सुंदर असं पठार फुललेलं आहे। पर्यटकांची वर्दळ इथे सुरू झालेली आहे। रेड डाटा बुक मधली अनेक 38 प्रकारची फुलं या ठिकाणी, वनस्पती या ठिकाणी येतात आणि सध्या 7 ते 8 प्रकारची फुलं, सितीची आसवा असतील, धनगरी फेटा असेल, त्याचबरोबर चवर असेल, ही फुललेली आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात 8-10 दिवसामध्ये जसं ऊन पडेल तसं फुलं मोठ्या प्रमाणात फुलणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही कास पठारावर हजारो पर्यटकांचा ओघ सुरू आहे। सप्टेंबर महिन्यात फुलांचा बहर शिगेला पोहोचतो आणि तेव्हा हे पठार निसर्गप्रेमींसाठी मोठं आकर्षण ठरतं। त्यामुळे निसर्गाचा हा अद्भुत नजारा आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पर्यटक कास पठारला पसंती देत आहेत। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।